या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। सोन्नलगी ते श्रीशैल पदयात्रेच्या वतीने 149वा सोलापूर ते गुड्डापूर पर्यंत धार्मिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। यंदाचं वर्ष 50वा 5 दिवस पायी यात्रा गुड्डापूर पर्यंत जात असते। यावेळी पालखी, हलगी, नगारा, गुड्डापूर, धानम्मा देवीच्या जयघोषात यात्रा निघते। यावेळी परमपूजनीय श्री राजशेखर हिरेमठ अहिरवाडीकर महाराजांचे चिरंजीव वेदमूर्ती श्रीशैल महाराज अहिरवाडीकर यांच्या दिव्य सानिध्यात सोलापूर ते गुड्डापूर पर्यंत पदयात्रा काढण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती वीरशैव समाजाचे वेदमूर्ती श्रीशैल महाराज व गंगाधर धुरळे यांनी अधिक माहिती दिली। महाराज की जय, दानेश्वरी माता की जय, श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय। जय मंगलम जय जम पार्वती शिव हर हर महादेव। ही आपली पादयात्रा जी आहे, मागील 49 वर्षापासून ही पादयात्रा सुरुवात परमपूज्य राजशेखर स्वामीजी यांनी केलेली आहे। ही परंपरा आम्ही चालवत असंच नेत आहोत। दरवर्षी आपण ही जी पादयात्रा आहे, अमावस्या झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी आम्ही इथनं सुरुवात करतो आणि 5व्या दिवशी तिथे गुड्डापूरला जाऊन तिथे पोचतो। तिथे देवदर्शन झाल्यानंतर देवीला, धानेश्वरी देवीला नैवेद्य वगैरे अर्पण करून सर्व प्रसाद करून आम्ही असे परत येत असतो। मग जात असताना आमच्याबरोबर 100-150 भाविक असतात आणि ह्या भाविकांना सर्व जाताना सर्व व्यवस्था मार्गामध्ये सर्व भक्त लोक करत असतात। इथून जात असताना ह्या वीरभद्र शिवाचार्य महाराजांच्या मठातनं आपण हा यात्रा प्रारंभ करतो। इथनं सैपूल नंतर हातूरला मुक्काम असतो। हातूर नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिरनाळ नंतर परत बिराजदारांचा तो एक त्यांचा मळा आहे, बिराजदारांचं ते हॉटेल आहे, तिथं त्यांचा नाश्ता असतो। तिथनं आम्ही पुढे येळगीला जाऊन मुक्काम करतो। तिथनं लोणीपासून बरडोनपासून हळीपासून उटगी ते गुड्डापूर असा हा आमचा नियोजन आहे। आणि प्रत्येक गावामध्ये तिथले देवीचे भक्त लोक ते सर्व प्रसादाची व्यवस्था करतात, लोकांना सर्व राहण्याची व्यवस्था करतात। आणि पादयात्रा जात असताना आमच्या पादयात्रेमध्ये स्त्री भाविक जास्त आहेत, स्त्री वर्ग जास्त आहे, कारण ही जी परंपरा आमच्या वडिलांनी चालू केलेली आहे त्यामध्ये स्त्री आपल्याबरोबर आहे, माते समान समजून त्यांना आम्ही व्यवस्थित घेऊन येऊन परत त्यांच्या घरी आपण पोच करतो। ही परंपरा अशी चालू आहे। दानेश्वरी मातेचं आशीर्वादाने ही परंपरा असेच पुढे चालू द्या म्हणून मी सांगत आहे। ह्या जो आमचा सोन्नलगी ते श्रीशैलम पदयात्रा भक्त मंडळ ट्रस्ट आहे, ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री गुरु होसाळे आणि गुरु होसाळे, रमण शेट्टी, बगले आणि माळी, बसवराज माळी, देशमुख असे सर्व 11 लोकांचं कमिटी आहे। या सर्वांनी आपल्याला सहकार्य करत असतात आणि या सहकार्यातून आपण ही यात्रा करत असतो। आणि विशेषतः वीरशैवचे श्री विजयकुमार बिराजदार आमच्या श्रीशैल यात्रेला सुद्धा सर्व गोळ्या औषधांचा पुरवठा करतात आणि इकडे गुड्डापूर यात्रेला सुद्धा त्यांनी गोळ्या औषधांचा पुरवठा करतात। ज्या भाविकांना त्रास होत असेल त्यांना गोळीचा म्हणजे मेडिसिन जे म्हणतो आपण ते त्यांनी प्रदान करतात। अशी ही यात्रा आहे। त्या मातेला मी एकच मागतो, ही यात्रा असे परंपरागत असेच चालू दे म्हणून अजून एकदा मी मातेचं घोषवाक्य करून इथे मी माझे 2 शब्द संपवतो। दानेश्वरी माता की जय। मी गंगाधर धुरळे वीरशैव विजनचा सदस्य आहे। तर सोन्नलगी ते श्रीशैलम पदयात्रा ट्रस्टच्या वतीने सोलापूर ते गुड्डापूर आजची ही 49वी पदयात्रा आहे। या पदयात्रेसाठी जाण्यासाठी आता या ठिकाणी सर्व भाविक जमलेले आहेत। वेदमूर्ती राजशेखरजी हिरेमठ महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचे चिरंजीव श्रीशैल महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा साधारणपणे 1 आठवड्यापर्यंत ही पदयात्रा असते। इथून वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम होऊन ही पदयात्रा पुढे मार्गस्थ होत असते। या पदयात्रेमध्ये महिला भाविकांचा
जास्त सहभाग असतो आणि सगळे आपल्या परिवाराप्रमाणे सगळ्यांची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सगळी चोख बजावली जाते। यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार होत नाही। एक भक्तिमार्ग जपावा आणि आपल्या वीरशैव परंपरेचं जतन करत साधारण गुढीपाडव्याच्या वेळी श्रीशैलम पदयात्रा असते 1 महिनाभर आणि ह्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये सोलापूर ते गुड्डापूर ही पदयात्रा या ठिकाणी संपन्न होते आणि खेळीमेळीच्या वातावरणात हे दोन्ही पदयात्रा संपन्न होतात। हे महाराजांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा अगदी यशस्वीपणे पार पडते आणि भाविक सुद्धा या यात्रेमध्ये स्वखुशीने आनंदाने उत्साहाने सहभागी होतात। धन्यवाद। सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध। श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच। प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली। लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच। विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर। आजच बुकिंग करा। बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07। पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर।